सर्वांना ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि पवित्र नावामध्ये सलाम। आज एक नवीन विचार घेऊन मी आज आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे। एक पुस्तक वाचत असताना मला एक गोष्ट आज वाचनास आली आणि मला असं वाटलं की ती गोष्ट मी तुम्हा सगळ्यांसोबत सुद्धा त्या ठिकाणी शेअर करावी। याकोबाचे पत्र याचं दुसरा अध्यायातील 5वं वचन असं म्हणतं, माझ्या बंधूंनो, प्रिय बंधूंनो, ऐका, लोक दृष्टीने जे दरिद्र आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देव केले त्याचे वारिस होण्यास त्याने निवडले आहे की नाही। याकोबाचे पत्र दुसरा अध्याय आणि 5वं वचन। एका ठिकाणी एका कुशाग्र स्त्रीने निस्वार्थीपणे मौल्यवान रत्न देऊन एक सुवार्तिक मिळवला। विधवेने तिच्याजवळच्या 2 टोल्या देवाच्या भांडारात टाकून प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती मिळवली। आजच्या मन्नातील वचनाप्रमाणे लोकदृष्टीने आम्ही गरीब आहोत, तरी प्रभूची योजना व संकेत आमच्यासाठी काय आहेत याचे आपण अवलोकन करू। वॉशिंग्टन DC ह्या शहरात अंतराळ संशोधनाच्या केंद्राच्या प्रवेशद्वारावर 100 फूट उंचावर एक भव्य आणि अप्रतिम असे चित्र उभे आहे। त्याच्याकडे पाहिल्यावर असा भास होतो की आपल्या डोक्यावरून जेट उडत आहे। या अप्रतिम चित्राचा चित्रकार होता श्री एरिक स्लोन। त्याचे वडील मृत्यू पावल्यावर त्याच्या नावे $1 कोटी नगद वडिलांनी बँकेत ठेवली। त्या भांडवलावर एरिक थोडे नगद पैसे घेऊन जगाच्या प्रवासाला निघाला। पूर्वेकडील देशात भटकंती झाल्यावर त्याच्या जवळचे पैसे संपले। मग त्याने पाश्चिमात्य देशातील त्याच्या बँकेला पैसे पाठवण्याची विनंती केली, पण बँकेच्या अधिकाऱ्याने त्याला पैसे पाठवण्यास असमर्थता दर्शवली, कारण बँकेचे दिवाळे निघाले होते। हे ऐकताच तो बेशुद्ध पडला। शुद्धीवर आल्यावर कोणी त्याला चर्चच्या दारावर ठेवल्याचे त्याला आढळले। तेथील नोकराने त्यास 2 दिवस जेवण दिले। नंतरचा दिवस रविवार होता। काहीच काम नसल्यामुळे तो उपासनेला बसला। पाळकसाहेबांनी आजच्या मन्नाच्या विषयावर उपदेश केला व देव तुम्हाला संधी देतो, वरदान देतो, हाच तुमचा वारसा होय, तो कोणीच घेऊ शकत नाही असे विश्वासाने सांगितले। एरिक विश्वासाने निश्चय करून बाहेर पडला। वयाच्या 80व्या वर्षी एरिक त्याच पाळकसाहेबासमोर जगातील एक श्रीमंत व्यक्ती म्हणून उभा होता। त्याने पाळकसाहेबांना साक्ष दिली, देव माझ्यावर प्रीती करतो, मी प्रयत्न केला, त्याने यश दिले, हे वाक्य माझ्या कबरेवर लिहा। त्याने त्याची संपत्ती गरिबांच्या गरजेकरिता पाळकसाहेबांना दान केली। 72 तासानंतर पाळकसाहेबांना निरोप आला की एरिक आता जगात नाही। त्याच्या कबरेवर पाळकसाहेबांनी हे वाक्य लिहिले। कलकत्ता शहरातील कब्रस्तानात एका कबरेवर ते आज तसेच आहे। म्हणून जो परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल। म्हणून देव आपणास आज आणि रोज संधी देत आहे, हे कदापि विसरू नका। गरजवंतांना देण्यासाठी होईल तेवढे श्रम करून मिळवा। प्रभू येशू आपणाला अमर्याद यश देणार आहे याची खात्री बाळगा। तर हे होतं आजचं वचन, की ज्या वचनाद्वारे आपण त्या ठिकाणी पाहतो की जरी आपण लोकांच्या दृष्टीने गरीब आहोत, पण परमेश्वरानं जी आपल्याला संधी दिलेली आहे, जी आपल्याला त्या ठिकाणी एक आपल्याला कला दिलेली आहे, तर त्याचा उपयोग करून आपल्याला जितकं होता येईल तेवढं कमवायचं आहे आणि ते कमवून श्रम करून मिळवा आणि गरजवंतांना देण्यासाठी, या ठिकाणी शेवटचं वाक्य म्हणतं की गरजवंतांना देण्यासाठी होईल तेवढे श्रम करून मिळवा। प्रभू येशू आपणाला अमर्याद यश देणार आहे याची खात्री बाळगा। म्हणून आपल्याला जे आपण काम करतो ते चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे आणि जर आपण ते करू तर आणि तरच आपल्याला त्या ठिकाणी यश प्राप्ती होणार आहे।